विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं जो शिवसेना पक्षानं कार्यक्रम घेतलेला होता त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. परंतु राजापूरमध्ये येत असताना गेली कित्येक वर्षाचे प्रलंबित विषय हे सोडून पालकमंत्री या नात्यानं आज मी राजापूरला आलो. त्याच्यातनं सगळ्यात महत्वाचं आपल्या राजापूर वासियांची जी मागणी होती ती म्हणजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची जागा 25 एकर पैकी 5 एकर ही महायुतीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला द्यायचा निर्णय घेतला. आणि याचा खऱ्या अर्थानं जर पाठपुरावा कोणी केला असेल तर तो राज्याचे सिंधुरत्न समितीचे जे सदस्य आहेत किरण भैया सामंतांनी केला. पण त्याचं श्रेय अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आज मी स्वतः त्या जागेवर व्हिजिट दिली. त्या परिसरातले आमचे अनेक सहकारी माझ्यासोबत उपस्थित होते, मुंबईकर देखील उपस्थित होते. आणि आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये काही लोकांनी मुस्लिम बांधवांमध्ये आणि दलित बांधवांमध्ये एक फेक नरेटिव्ह सेट केला. संविधान बदलणार आहे, मुस्लिम बांधवांना देशाच्या बाहेर घालवणार आहे म्हणून नरेंद्र मोदी साहेब. आणि या खोट्या प्रचाराला जनता बळी पडेल, मतदार बळी पडतील हे आमच्या स्वप्नात देखील नव्हतं. परंतु खोटं बोला, रेटून बोला आणि कायम बोला ही रणनीती असल्यामुळे तिथं काही लोक यशस्वी झाले. आता तोच प्रकार या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांच्या सुप्रीम डोक्यातनं अशी कल्पना आलेली आहे की हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झालेलं होतं, ते ठाण्याला नेलं, आता ठाण्याचं इकडं आणलं, असं काही झालेलं नव्हतं. त्याचे सगळे कागदपत्र आपल्याला कधीही बघायला मिळतील. पण मी आवर्जून राजापूर वासियांना सांगू इच्छितो की हायवेच्या दृष्टीने आणि राजापूरकरांच्या दृष्टीनं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आरोग्याच्या निमित्तानं अतिशय महत्वाचं आहे. आणि ते करण्याचा तत्वता निर्णय महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे. आता तो प्रस्ताव रंगा नायक नावाचे जे आमचे आयुक्त आहेत, नाव का सांगतो म्हणजे परत उद्या मी सांगायला नको की हे केलं नाही ते केलं. रंगा नायक म्हणून जे आमचे आयुक्त आहेत त्यांच्या टेबलवर आहे. 2 दिवसामध्ये तो प्रस्ताव मिलिंद म्हैसकर जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत त्यांच्या टेबलवर जाईल. आणि पुढच्या 8-15 दिवसानंतर किंबहुना 15 ऑगस्टच्या अगोदर या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला महायुतीचं सरकार एकनाथ शिंदेच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली तानाजी सावंतांच्या मार्फत मंजुरी देईल. या स्टेजला आता हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आलेलं आहे. राजापूरच्या अनेक प्रश्नांमध्ये लक्ष घालत असताना आता मी ज्या कार्यक्रमाला गेलो होतो त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मला असं वाटलं, तुमचे सीओ पण इथं असतील, त्यांच्याशी मी काही बोललेलो नाही, पण राजापूरचा विकास हा ज्या झपाट्यानं व्हायला पाहिजे होता त्या झपाट्यानं होऊ शकला नाही. मी इथे आल्यानंतर तुम्हाला जे जबाबदारीनं सांगितलं की राजापूरची गंगा इथं आहे, दूधपापेश्वर मंदिर इथं आहे, त्याच्यामुळे एक चांगलं विश्रामगृह या ठिकाणी असावं यासाठी 3 कोटी रुपये आम्ही मंजूर केले. त्याचं टेंडर देखील काम देखील सुरू आहे. पण ज्या सभागृहामध्ये मी आता कार्यक्रम केला त्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं गर्दी झालेली होती त्यावेळी माझी खात्री पटली की एखादं कम्युनिटी सेंटर हे राजापूर शहरामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. आणि आजच राजापूर तालुक्याच्या शहराच्या जनतेसाठी आणि तालुक्यातल्या जनतेसाठी 2 कोटी रुपये या कम्युनिटी सेंटरला राजापूरमध्ये दिले जातील आणि तात्काळ त्याची निविदा काढून ते देखील काम सुरू केलं जाईल. आपल्या राजापूर तालुक्यामध्ये काही लोकांची तालुका होण्याची देखील काही मागणी आहे. रायपाटण असेल, पाचल असेल, तिथल्या देखील मला ग्रामस्थांना विनंती करायची कायदेशीररित्या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघू. त्याच्यामध्ये नक्की लोकांची मागणी काय ती आपण बघू आणि मग त्याच्यामध्ये पुढे जाऊ. आज राजापूरचा विकास करत असताना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री सडक असेल, पंतप्रधान सडक असेल, ते देखील पैसे पालकमंत्री यांना मी मंजूर करतो. पण दुर्दैवानं आमचं नाव देखील तिथे लावलं जात नाही. कोण पण येतं, कोण पण भूमिपूजन करतं. लोकशाहीमध्ये ठीक आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये श्रेय घेण्यासाठी करावे लागतात, पण कुठंतरी मनाला वाटलं पाहिजे की बाबा हे काम जे आहे ते पालकमंत्र्यांना मंजूर केलेलं आहे. हे काम त्याचा कामाचा जो पाठपुरावा आहे तो इथल्या सरपंचाने केलेला आहे. आता इथं आदिनाथ आहे, आपल्याला कदाचित माहिती असेल, 1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल,
उपकेंद्र मी मंजूर केलं त्याच्या गावामध्ये. काही लोकांनी मला आवाहन केलं की त्या गावामध्ये पाऊल टाकून टाका. आता जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे, या 746 की 846 गावांमध्ये मला पाऊल टाकून टाका म्हणून आवाहन द्यायला लागले. आम्ही कुठे कुठे जाऊन आलो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल ना. त्यामुळे तिथं जायला मी कधी घाबरलो नाही. आदिनाथच्या गावात जायला काय मला घाबरायची गरज नाही. पण हे सांगण्याचं कारण काय, ही प्रवृत्ती नको. विकासाचं काम आमदार राजन साहेबांनी करावं, माजी खासदार विनायक राऊतांनी करावं, कुठच्याही लोकप्रतिनिधी तालुक्यामध्ये काम करावं, त्याचं स्वागत करणारी प्रवृत्ती असते पाहिजे, आणि ती माझी 100% आहे. त्याच्यामुळे राजापूरच्या विकासासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा आराखडा तयार करूनच विकासाची कामं केली जातील. धूतपापेश्वरच्या बैठका मी स्वतः 2 घेतलेल्या, त्यांची 3री बैठक देखील पुढच्या 8-15 दिवसामध्ये मी घेणार आहे. 13 तारखेला राजापूरमध्ये पुन्हा एकदा मी येणार आहे. लाडकी बहीण योजना जी सुरू झाली, काल आम्ही रत्नागिरीमध्ये त्याचा शुभारंभ केला. त्याचा शुभारंभ 13 तारखेला सकाळी राजापूरला, त्याच्यानंतर लांजाला आणि त्याच्यानंतर संगमेश्वरला आपण करतो. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचा आपण शुभारंभ करतो. तर या योजना देखील राजापूरच्या प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी यंत्रणा उभी करावी अशा स्पष्ट सूचना मी प्रांताधिकाऱ्यांना देखील दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे राजापूरचा विकास करणं. आता काल कुणीतरी सांगितलं की राजापूरची जी MIDC आम्ही जाहीर केली ती आता रिफायनरी आणण्यासाठी जाहीर केली. मला असं वाटतं की राज्याचा उद्योगमंत्री मी आहे, पालकमंत्री मी आहे, मला थोडं विचारलं पाहिजे. स्पष्ट भूमिका आहे. रिफायनरीची जी भूमिका आहे ही शासनाची भूमिका, आणि रिफायनरी हा वेगळा विषय आहे. परंतु माझ्या राजापूर तालुक्यातल्या युवकाला आणि युवतीला रिफायनरीच्या पलीकडे जाऊन देखील रोजगार मिळावा, या भावनेतनं ही MIDC आम्ही मंजूर केलेली आहे, जाहीर केलेली आहे. त्याच्यावर देखील टीका टिप्पणी होते, आणि म्हणून आपल्याला देखील मला एक विनंती करायची आहे की जे चांगलं आहे त्याला चांगलं, आणि जे वाईट आहे त्याला वाईट, अशी भूमिका आपण देखील सगळ्यांनी जनतेसमोर आणणं गरजेचं आहे. आज माझ्याकडे आकडेवारी आहे. राजापूर तालुक्यामध्ये मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.